राधिका ताई काही म्हणा तुम्ही, पण म्हटलं भाऊजीची पसंत एकदम बढिया आहे म्हटलं. काल तुम्ही दाखवल्या मला साड्या, किती बढिया वाटून राहिल्या होत्या. साड्याही मस्त आहे आणि काय म्हणते तो ड्रेसही, आणि तो पर्स घेतली, पर्स ते किती सुंदर दिसून राहिली होती. आणि म्हटलं खूपच चांगली पसंत आहे तिची, मस्त आणल्या. मला तर खूप आवडले तुमचे कपडे गिपडे सगळं, जितकी खरेदी आणली ना तुम्ही सगळी आवडली म्हटलं, खूपच छान. हो काय पूनम, खरंच आवडलं का तुला? राधिका ताई मी काय खोटी बोलून राहिली काय? मस्त होते म्हटलं कपडे, खरंच मस्त होते ना. हो काय? तसे तर ते चांगलेच आणले म्हणा, मलाही पसंत आले. फक्त त्या ड्रेसाच्या विषयी नाही का थोडंसं वाटून राहिलं होतं मला असं वाटे का कशी घालत मी, कसे वाटन. पण आता 1-2 दिवस घातले ना तर कम्फर्टेबल वाटून राहिलं त्याच्यातही. आणि साडीत तर मला कम्फर्टेबल वाटतेच तसंही, तसं काही हे नाही. पण मला ना एक गोष्ट लय बेकार वाटून राहिली होती पुन्हा. गोष्ट बेकार? कोण राधिका ताई, कोणती गोष्ट बेकार वाटून राहिली होती तुम्हाला? अहो पूनम, आता म्हटलं तुझं नवीन नवीन लग्न झालं आणि मला नाही का तुझ्यासाठी एखादी साडी नाही ते एखादा ड्रेस घ्यायचा होता. पण नाही काय, आम्ही इकडे तिकडे फिरलो आणि फिरण्यात नाही काय, घरून तर विचार करूनच गेली होती मी. म्हटलं माझ्यासाठी जर 2 आणन तर एक तुझ्यासाठी आणनच म्हटलं. पण तिथं गेल्यावर नाही काय, तुझे भाऊजी नाही का मी चालू कुठं देते, मीच पसंत करतो, इथं चल तिथं चल. ह्या धुमाधामीत नाही काय मला लक्षच नाही राहिलं. नाही तर नाही का मी तुझ्यासाठी एखादा ड्रेस आणला असता हो. मला लयच बेकार वाटून राहिलं. मी एवढे मोठे कपडे आणले आणि तुझे नवीन नवीन लग्न झालं आणि तुझ्यासाठी काहीच नाही आणलं. म्हणून नाही का मला चांगलं नाही वाटून राहिलं होतं. अहो राधिका ताई, तुम्ही एवढंच म्हटलं ना तर असं वाटलं का आणलं म्हणून. तुम्ही काय एवढी काळजी करता? आता जर याच्यानंतर तुम्ही गेले ना खरेदीले तर नक्की आणजा, मस्त ड्रेस आणजा. भाऊजीची पसंत मस्त आहे म्हटलं. तुम्ही जो पसंत कराल ना तोच ड्रेस आणजा, मी घालून घेईन. आता जाऊ द्या हो, तुम्ही तर पहिल्या वेळेस गेले होते ना, तुम्ही तर गेले नाही म्हणते पप्पा. लग्न झालं तेव्हापासून कुठंच नाही गेले, बस घरातल्या घरात. या सासूबाईनं तुम्हाला चांगलंच कोंडून ठेवलं. एकदम कामवाली बनवून ठेवलं म्हटलं तुम्हाला. कुठे जाऊ नाही दिलं ना कुठे येऊ नाही दिलं. आता पहिल्यांदाच गेले होते तर साहजिक आहे ना, स्वतःच पहिले विचार येते. आणि चांगलं आहे. पण हवं राधिका ताई, मला एक गोष्ट विचारायची होती. गोष्ट विचार ना. हवं राधिका ताई, तुम्ही बाहेर जेवण करून आले होते ना, कोणत्या हॉटेलात गेलते तर तुम्ही? आणि काय काय जेवले तिथं, काय काय भेटलं? आणि कसं होतं हॉटेल? मोठं होतं की असंच होतं लहान? आम्ही जेवण करायला गेलो होतो तर चांगलं होतं ना, एकदम मोठंही नव्हतं आणि एकदम लहानही नव्हतं, चांगलं होतं तरी. म्हणजे लय जण जेवण करून राहिले होते म्हणा तिथं. आता मला कसं, मला पहिलाच वेळ हॉटेलमध्ये जायचा आणि जेवण करायचा. मला ते एवढं अटपट लागे तिथं का काही विचारूच नको, वेगळंच लागे मला तिथं. पण हे म्हणून राहिले होते पिऊची, म्हणून मी चालली गेली तिथं. नाही तर मला काही ते हॉटेलचं काही जेवण ते आवडत नाही, त्याच्यात खूप मसाले असते. आणि आपल्या घरचं कसं आणि ते कसं मला तर आवडतच नाही. पण त्यानं म्हटलं ना तुम्ही चालली गेली होती. हा काय? काय काय खाल्लं ते तिथं? मी काय मी तिथं काही जास्त खाल्लं नाही. तिथं मटर पनीरची भाजी होती आणि तसं ते नॉनव्हेज होतं ना, नॉनव्हेज हॉटेल होतं ते. तिथं मटन चिकन हेच भेटून राहिलं होतं. आणि पिऊचीला आठवण येऊन राहिली होती ना, खूप दिवस झाले. आता मी माझ्या माहेरी गेली होती ना तेव्हा दिलं होतं त्याला करून, तेव्हा खाल्लं होतं त्यानं. तेव्हापासून वेळच नाही आली ना. आता त्याला येऊन राहिली होती आठवण आणि त्याच मिसानं आम्ही बाहेर चाललं गेलो. मग म्हणे चल म्हणे आता आपण खाऊन घेऊ म्हणे. आता मला तर काही ते चालत नाही, पण तरी ते जबरदस्ती करते बिचारे. खाय 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 करते, मला आवडतही नाही तरी. तरी मी 1-2 घास कसंही आता चालू देतो. कारण की कसं आता माणसाचं मन राहते तर आपणही थोडंसं हे करावं लागते. नाही तर मला काही आवडत नाही ते. आणि मी नाही का हे मटर पनीरची भाजी जेवली आणि पोळी जेवली आणि ते रप्पाटून जेवलं मस्त. मटणाची भाजी होती आणि भाकरी होत्या. हो का राधिका ताई, तुम्ही मटण जेवायला गेले होत्या? अरे यार, माझ्यासाठी आणायला लागत होतं ना पार्सल. काय काय पुन्हा तू मटण खातं काय हो तू? हो राधिका ताई, मी चिकनही खातो आणि मटनही खातो. मला चालते. कारण की माझे बाबा आले ना तर आम्ही सगळे बहीण भाऊ मस्त आई आम्ही सगळं बसून खाऊ. आता त्याच्यात काय राहिलं हो, पहिले होतं ते. पहिले लोक नाही खाय, आता तर सर्रास खाते. आता तर म्हटलं असे लाईना लावते का काही विचारूच नका. मस्त खाते म्हटलं. आता काही नाही राहिलं ते पहिलेचे लोक होय का. नाही आज खात आम्ही इट्टे आणि असं होते आणि तसं होते. पण आता काही नाही, आता सगळेजण चालू देते. फक्त तोंडावर नाही म्हणते, अनंतर सगळे खाते, सगळेच खाते म्हटलं. आणि आम्ही खातो, अंकुशजी खाते आणि मी खातो. हो काय हो, तुला चालते. पण आपल्या घरी काही चालत नाही. आणि हे पिऊची खाते हे तर मला माहीत होतं म्हणा. पण अंकुशची खाते, अंकुश भाऊची खाते हे नाही माहीत होतं मला. बरं झालं ते सांगून दिलं, म्हणजे दोघंही भाऊ खाते है ना. आणि मामाचीला तर कधी विचारलंच नाही खाता का नाही खात, ते कधी दिसलेच नाही. जेव्हापासून मी लग्न करून आली या घरात तेव्हापासून कधीच नाही बनवलं मी या घरात नॉनव्हेज. तर मला असं वाटतं का मामाची काही खात नाही काय. पण विचारायला लागेल मामाचीले, आहे नाही काय. आता घरात खाणारे म्हटलं 4 जण आहे. आता तू तर करून देऊ शकतो ना तेले. तेच मन कायले मग ते हॉटेल आणि मोटेलात जाते. तसंही हो हॉटेलचं काही चांगलं राहत नाही. ते घरचंच चांगलं राहते. घरी चांगलं मस्त आपण स्वच्छ धुतो गितो बनवतो. आणि काय होते हॉटेलात कसं नजरेची आड बनवते आणि कसं नाही. त्या दिवशी सासूबाई म्हणून राहिल्या होत्या ना, नजरेची आड बनवते म्हणे, चांगलं नाही राहत ना, काही नाही राहत म्हणे. हे गोष्ट पण तेने बरोबर बोलल्या होत्या. पण राधिका ताई, तुम्ही मला बनवायला लावून राहिला, मला येते तरी काय हो. मी त्याच्यात मीठ जास्त करून देईन तर तिखट जास्त करून देईन म्हटलं. माझ्या नावानं बोंबलं सारे.
म्हणून कसं म्हणून आमचं तोंड चांगलं करायला बसले म्हणून तर सारं तोंड खराब करून टाकलं म्हणून असं खाऊ घालून म्हणून आहे नाही काय. काय करू आता तुम्ही पहिलं असं करा, हे पहा जर खायचं असलं ना तर तुम्ही असं मला शिकवा ना. हां कशी काय भाजी करायची कसं नाही. तुम्हाला मी किती दिवसाची म्हणून राहिली तर तुम्ही मला पोळ्यावरच ठेवून राहिला, पोळ्या कर पोळ्या कर पोळ्या कर. आता भाजी सांगा तुम्ही, आता मी भाजी करतो म्हणजे मग भाजी पोळी दोन्ही होऊन जाते हे नाही काय सोबतच शिकणं. बरं पहिले साध्या भाज्या शिक तू, नंतर ते शिकजो. हां पहिले साध्या शिकवतो मी आणि त्याच्यात काय आहे हो लवकरच शिकून जाशील तू. तशी तुला आतुरता आहे ना शिकायची, त्याचं मन असते ना शिकण्यात, त्याला लवकरच समजून येते म्हटलं प्रत्येक गोष्ट. आता तुझं मन आहे ना का तुला आलं पाहिजे बा म्हणून स्वयंपाक, तर पाय किती लवकर शिकशील तू. आता म्हटलं किती मस्त पोळ्या टाकून राहिली. पोळ्याच तर ना पहिले हे आहे. हां मस्त गोल गोल पोळ्या टाकून राहिली. आता पोळ्या येऊन गेल्या तुले, आता काय राहिलं फक्त भाकरी राहिला आणि भाजीचं राहिलं. आणि भाकरीचं काय आहे, आजकालच्या पोरीला काही एवढ्या काही भाकरी येतही नाही. शिकायचं असेल तर शिकजो आणि नाही शिकायचं असेल तर हो देजो. पोळ्या येते ना तेवढंच लय आहे. आणि भाजी तर शिकून देईन मी. आणि भाकरी टाकायला आहे म्हटलं मी, लागल्या गिकल्या तर मी टाकतो. मग राधिका ताई खरंच तुम्ही मस्त आहे म्हटलं, मस्त आहे, मस्त समजून घेता आणि सांगताही चांगल्या मस्त आहे म्हटलं. मला खरंच तुम्ही म्हटलं जाऊच्या रूपात बहीणच लाभली. हो काय पण कावर राधिका ताई, आता तर नाही काय मोहे मन करून राहिला. आता तुम्ही एवढं सगळं सांगून दिलं, आता मोहे मन करून राहिलं मस्त भाजी भाकरी खाले. हां पण आता काही जमत नाही आहे ना. आता तुम्ही तर म्हणून राहिला आपल्या सासूला काही चालत नाही म्हणून घरात. आता असं करू आपण, आता होळीची कर राहते की नाही तर करीच्या दिवशी करू मस्त. हां मस्त मटणाची पार्टी करू करीच्या दिवशी. काय म्हणता तुम्ही. हे पहा राधिका ताई, आता आहे 2-3 दिवसाची सुट्टी, कारण की पहिले आहे होळी, त्याच्यानंतर रंगपंचमी. हां आणि त्याच्यानंतर अजून 1 दिवसाची सुट्टी आहे. आता 2-3 दिवसाची सुट्टी आहे. भाऊजीली असन ना, अंकुजीली काय हो असन ना ताईली असन. हो राधिका ताई मग असं करू ना आपण. हां मस्त पार्टी करू ना सगळेजण मिळू आणि जाऊ मस्त वावरात. हां ह्या सासूला ठेवून देऊ घरी आणि आपणच जाऊ आणि मस्त तिकडे पार्टी करू. काय म्हणता तुम्ही. बरं पाहू ना पाहू. मी म्हणतो येईल काय म्हणते तर याच्या कानावर गोष्ट टाका लागेल ना. आपलं करतं काय, माणसाला सांगा लागते ना पहिले या गोष्टी. आणि पार्टीचं फाटीचं अजूनपर्यंत आपण काही केलं नाही बाप्पा आणि आपल्याला ते समजतही नाही आटी पाटी. आता पाय तू कसं काय करावं लागते तर. पण पहिले नाही काय येईल सांग तुम्ही अशीची अशी गोष्ट आहे म्हणून, पुन्हा अशी म्हणून राहिली म्हणून. काय म्हणते तर ते. हां चला आता आपला स्वयंपाक गिंपाक तर निपटला. पिवचीचा डबा गबाई झाला. आता त्याच्याशी बोलतो कारण की मग ते निघून जाईन ऑफिसवर. मग कायची येते ते संध्याकाळपर्यंत. हां चल मी त्याच्याशी बोलतो आणि चल तू तिकडे. नाही तर ते काही करायचं गिरायचं असेल तर तू करत बस. आता मी चालली त्याच्याजवळ, तिला डबा गिबा देतो. नाही तर ते अजून चिल्लावते मला हे नाही दिलं काय हे नाही दिलं काय. हां पाय तू इथचं काही दिसून राहिलं असेल तर आवर वर करून दे. हो राधिका ताई तुम्ही जा आणि देऊन द्या टिफिन विफिन देऊन द्या भाऊजीले. मी पाहतो नाही करतं काही लागले गिकलं तर आवाज दे जा मला. राधिका झाला का टिफिन. अहो किती वेळचा झाला टिफिन, खूप वेळचा झाला. हे काय आणून ठेवला. मग म्हटलं तुम्हाला काही लागते तर तुम्ही इकडे ओरडता आवाज देता आणि मला काही तिकडे ऐकून येत किचनमध्ये, म्हणून ते काय मी पहिले चून केली. म्हटलं तुम्हाला काही लागण की तर देऊन देतो म्हटलं. काही पाहिजे किची काय सगळं घेतलं बरोबर. घड्याळ घेतली काय, पर्स घड्याळ मोबाईल. हो राधिका तू पलंगावरच तर काढून ठेवलं होतं सगळं घेतलं मी. घड्याळी घेतली, पर्सही घेतला आणि मोबाईल घेतला, सगळं घेतलं. पण सध्या म्हणलं टाईम आहे ना निघासाठी, आहे अजून 10-15 मिनटं. हां काय करू इतक्या लवकरही जाऊन सगळ्या टाकू तर मीच पोहोचतो. अशानं काय जास्त काम करायला लागेल मग मला आहे नाही का ऑफिसमध्ये. पैसे तेवढेच काम जास्त. हो काय आता तुम्हीच तर म्हणता लवकर करत जा म्हणून मी लवकर आटोपतो. आता तुम्ही पुन्हा मोरच सोडून दिलं सगळं काही. त्याला म्हटलं राहायला सोयला तू करून घे म्हटलं. मी घेऊन जातो म्हटलं टिफिन, नाही तर अजून तुम्हाला उशीर होऊन जाईल. मी काय म्हणतो हे पियुषजी बोल ना. तुम्ही मला पैसे नाही दिले म्हटलं. पार्लरसाठी पैसे देतो म्हणे आणि दिलेच नाही. आज पुन्हा म्हणून राहिली होती म्हणे किती मस्त साड्या घेतल्या कपडे घेतले. मला काही चांगलं नाही वाटून राहिलं होतं आणि म्हटलं तिला घेऊन चालली गेली असती मी पार्लरमध्ये तर तिचंही कसं मन हे झालं असतं. आणि तुम्हाला पैसे केले तुम्ही म्हणे ATM मधून देतो आणि इथून देतो तिथून देतो, तुम्ही दिलेच नाही. मी वाटत पास राहिली तुमची. आता दिन मग दिन देऊन दे ना आता. हां मग अजून सणवार येते, चांगलं नाही वाटत असं तोंड घेऊन चालं. हां मग तिकडे होळी येते, रंगपंचमी आहे. हां जरा चांगलं वाटते चेहरा तिचा इनमे आहे. हां दोघीचं होऊन जाते. देऊन दे ना थोडेसे पैसे असेल तर तुमच्याजवळ. अरे राधिका त्या मागतले ना तेव्हापासून म्हटलं अलमारीतच ठेवले आहे पैसे. आणले ना ATM वरून काढून आणि अलमारीत टाकून दिले. तुला देतो म्हटलं आणि मला काही लक्षात राहिलं नाही. आता मला असं वाटलं का तू अलमारीजवळ जाशील म्हटलं तुला पैसे दिसेल तर तू घेऊन घेशील. आणि तू गेली नाही का अलमारीजवळ, तुला दिसले नाही का पैसे गिसे. ते अलमारीतले पैसे काय. हां ते तर दिसले मला 1000 रुपये होते ते. हो 1000 रुपयेच होते. तेच ठेवले होते म्हटलं तुमच्या दोघीसाठी. पण नाही का सांगणंच विसरून गेलो मी आणि कामाच्या भरात निघून गेलो. आता तुला सांगायचंच होतं का घेऊन घे म्हणून त्याच्यातले पैसे. आणि तू अशी आहे का पैसे घेत नाही. हे बाप पियुजी तुम्हाला तर माहीत आहे मी न सांगता कधी पैशाला हात लावत नाही. आता मला दिसले तर खरी तुमच्या अलमारीत पैसे ते, पण मला असं वाटलं का तुमच्या कामागिमाचे असेल बा म्हणून मी काही हात लावला नाही त्याला. हां बरं जाऊ द्या मग. तुम्ही माझ्यासाठीच ठेवले होते ना ते. असं करतो मग आता तुम्ही निघता ऑफिसले. आता मग पाय तुम्ही पूनमला घेऊन जातो. तसे तर कामे आमचे अर्धे पडदे होऊन गेले. बस थोडेसे कसं आहे कपडे मपडे धुतले भांडे गिंडे घासले का झाले मग कामं. आणि लवकरच स्वयंपाक करून घेतो आता आम्ही दुपारचाही. आता उशीर काही करत नाही.
आणि हा हो पियूची मला ना एक गोष्ट सांगायची होती. सांग ना. अहो पियूची आपली पूनम आहे ना, आपल्या पूनमचा दिमाग म्हटलं लयच गरम आहे. तिच्याकडून नाही काय कोणती गोष्ट सहन होत नाही. आणि तुम्हाला आत्याबाईचा स्वभाव तर माहीतच आहे. त्या कोणत्याही गोष्टी पकडून ठेवते आणि बोलतेच बोलते. आता मी त्याच्या गोष्टीचं उत्तर देत नाही म्हणून घरात काही होत नाही. पण म्हटलं काल काल खूपच झालं म्हटलं दोघीच्या मनात, चांगलंच घडलं आणि चांगलं भांडणच झालं. आता ते तर मी होती म्हणून मी नेलं तिला पकडून. तिला नेलं पूनमले आणि नातेबाईले हे केलं. आणि काय विचारता काल चांगलीच झाली त्याची दोघीची. काय काय बोलतो तू? आईचं आणि पूनमचं भांडण झालं काल? पण कायच्यावरून असं काय घडलं काल? अहो पिऊची आता आतेबाईचं कसं झालं, आतेबाई 100चं आणते आणि 200चं सांगते. आणि त्याच्यात त्यानं पहिले मामाजीने दिले होते पैसे मस्साठी साडे म्हणे साडेसाठी दिले होते, तर तेही पैसे ठेवून घेतले ते ना. आणि त्याच्यानंतर म्हटलं घरात खर्च करायला पैसे देते ना, तर आतेबाई काय आणून देत नाही बरोबर, तेही अर्धे पैसे ठेवून घेते. आणि त्याच्यावरून नाही काय तिचं नातेबाईचं चांगलंच झालं. आता ती मी बाजू घेऊन राहिली होती म्हणा, माझ्याविषयीच बोलली. मी तिला बोलली ना का राहू दे, नको बोलू नको बोलू, मी तर बोलत नाही. पण नाही म्हणे केव्हापर्यंत सहन कराल म्हणे तुम्ही, म्हणे मी बोलतोच म्हणे. मग तिची नातेबाईची चांगलीच होऊन गेली. आणि मग काय, आणि मग ते पूनमले तिकडे नेलं मी. आणि मग आतेबाई घरातच होते, आतेबाई काही बाहेर गेल्या नाही. आणि मग आतेबाईनं मलाच मार्ग उचलला, मलाच काही काही बोलून राहिल्या होत्या. बसल्या बसल्या 4-5 वेळा चहा पिऊन घेतला आणि मलाच टोमणे देत जाय. किती बोलल्या मला, लय बोलल्या. आता म्हटलं प्रत्येक गोष्ट जर तिला पूनमला सांगितली ना तर पूनम अजून भांडायची आहे. म्हणून मी काही तिला बोलली नाही, मी फक्त एवढंच बोलली. म्हटलं गरम होत्या म्हटलं त्या 2-3 वेळा चहा मागितला म्हटलं देऊन दिला म्हटलं. पण नाही काय पिऊची, ह्या आतेबाईची बरोबर नाही आहे ना. आता कसं, आता मी होती तर निघून गेलं हां, आणि हे आता पूनमसोबत निघणार आहे काय? मग तेच आहे, लोकांना तमाशे दाखवा घराचे. हां आता आतेबाई नाही म्हटलं स्वतःच्या स्वभावात जरासा सुधार केला पाहिजे ना. हां अशानं कसं जमणार आहे? त्या माय बहीण काय करावं आता? हे आईचंही काय करावं? आई नुसती पैसे पैसे करत राहते. हां घरात दारात काही ध्यान देत नाही. आणि घरात राहू ना नुसती बाहेर बाहेरही राहते. काय भेटते बाहेर आणि काय नाही काही समजत नाही. आता आता तू बोलून राहिली ते बरोबर आहे ना. आणि आई आता तुझ्या स्वभाव नरम आहे. आता आईनं पूनमला समजून गेलं पाहिजे. आता ते शिकली सवरली आहे. हां आता किती काही म्हटलं तरी तिचं डोकं जास्तच तेज आहे ना, म्हणून तिने एवढा मोठा कदम उचलला ना. हां नाही तर साधी सुधी राहिली असती तर राहिली असती, केलं असतं मायबापाच्या पसंतीनं. पण ते जास्तच हुशार आहे म्हणा. पण तू तिला समजाव ना. हां आईसारखी आहे म्हणा, कायले तोंडाला तोंड देतं म्हणा. तू चुपचाप असंच आहे म्हणा आणि भांडणं होतच नाही. अहो पियूषजी तुम्ही जे बोलून राहिले ना ते बरोबर आहे, पण ते विनाकारण नाही बोलली ना. त्या बोलायला काही ना काही कारण होते. आता कसं ह्या राहते बाहेर आणि बाहेर देऊन नाही आल्या का मामाची देऊन जाते पैसे, तर आल्याबरोबरच पैसे मागते. आणि तेवढेच काय आणि काही बोलत राहते मग. आणि त्याच्यात तर जराशी पूनम आहे तमशेट आणि तिला काही सहन होत नाही. तशी तर खरी गोष्टीवर तर ते राहते म्हणा, तशी विनाकारण नाही बोलत ते. पण हे आते बहिणा टोचून बोलते. काल म्हटलं तिच्या आई बाबावर चालल्या गेल्या आणि काही गरजच नव्हती ना त्याची. आता ते पहिलंच एवढं सगळीचं मन दुखून आली आहे इथं आणि तिच्या आईच्या बाबाच्या विषयी म्हणून तर ते बोलणार नाही काय. मग ते अजून वाद वाढून गेला. हां हे आतेबाईचं बोलणं काही बरोबर नाही आहे ना. बाई राधिका. अरे बापरे, मामाजीने ऐकलं वाटतं सगळं काही. बाबा तुम्ही? अरे हो मीच आहे. मी तुझ्यासोबत बोलायला चिंत राहिलो होतो. म्हटलं तू ऑफिसला चालला तर म्हटलं तिकडे म्हटलं पाय म्हटलं मिरचीचा भाव काय चालू आहे काय नाही. तर आता आपला तोडा येईन ना मिरचीचा, तर माहीत होईन आपल्याला. नाही तर मग कमी भाव राहील, त्याच दिवशी जर तोडल्या तर अजून आपला माल स्वस्तात जाईल. तर मी तेच सांगायला तुला येऊन राहिलो होतो. तर काय हे भलतं सायकल येऊन राहिलं. हां या मंदानं पुढचं नाही ठेवलं. आता सगळे काय एकसारखे राहते काय? सगळेचं दिमाग काय एकसारखे राहते काय? हां पण बाबा हे पाय पियुष, मला असं वाटून राहिलं होतं का तू याईच्या हातून घर खर्च मी घेऊन घेईन तर कमीत कमी तिला तिची चूक लक्षात तरी येईन आणि ते स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करीन. पण नाही, तसं काही होऊनच नाही राहिलं. नाही होऊन राहिलं. ते तर म्हटलं अजून जास्त करून राहिली. आता ते घरात तर काही राहतच नाही, नुसती बाहेर राहते. हां ह्या बाईजवळ बसू दे, त्या बाईजवळ बसू दे. आता या सुनाच राहते घरात. आणि आता म्हटलं आता मी एक निश्चय केला. आता आता तिला जरासं कडकच हे करावं लागन, नाही तर त्याच्याशिवाय म्हटलं काही पर्याय नाही तर हे घर तर फुटून जाईल. हां आता किती काय म्हटलं तर ते पूनम आहे म्हणते जराशी गरम दिमागाची. तर असते ना, असं थोडी नाही सगळ्या एका दिमागाच्याच भेटन का आपल्याला, सगळ्याच राधिकासारख्या भेटन तर मग झालं. हां आता आपल्याला समजून घ्यायला लागते. तशी काही पोरगी खराब नाही आहे ते. आता पाहून राहिलो ना आपण एवढ्या दिवसापासून. पण किती काय म्हटलं तरी शिकली सवरली आहे. हां बाहेरचं जग पाहिलं तिनं. आता एवढ्या दिवसापासून बाहेर आहे, हॉस्टेलमध्ये राहते. हां सोबत पाला पडला असेल ना तिचा. तिला माहिती आहे कोणासोबत कसं वागावं, कोण कसं राहते. शिक्षणानं माणसाला म्हटलं सुदबुद्धी येते, समजते. हां आणि स्वतःच्या हक्कावर माणूस बोलते. आता हे राधिकाचं कसं आहे आपलं, राधिका ऐकून घेते. हां पण सगळ्याच ऐकून घेईन हे नाही ना. आता तिला नाही चालत, नाही पटत. तर म्हटलं हे आपल्या मंदाचं काम आहे ना, सगळीला घेऊन चालणं. दोघीले जर चांगल्यानं प्रेमानं वागवलं तर राहत नाही काय. हे जर अशी मंदा राहिली ना तर आपलं घर फुटून जाईल. पियुष मी तुला सांगून राहिलं आपलं घर फुटून जाईल. हां आता आता मलाच पाहा लागन, मलाच करावं लागन कोई ना कोई. या घराचा तालजोड मीच लावतो.
माझ्याशिवाय या घराचा तालजोड होणारच नाही म्हटलं, होणारच नाही आहे खरंच. बाई राधिका, तू काही काळजी नको करू. तू जे बोलून राहिली ना ते बरोबर म्हणून राहिली. तुझ्या सासूचं मी पाहतो काय करायचं आहे तर. हां, तुम्ही काही काळजी नका करू, दोघी जणी नका तर करू. पहा मंडळी, आता मामाजीला काही सांगायचं नव्हतं, पण मामाजीला माहीत पडून गेलं. ते म्हणते ना, देव जे करते ना ते बरोबर करते. आता पहा तुम्ही पुढच्या एपिसोडमध्ये काय होते तर. भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. पण त्या अगोदर ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली ना, त्यांचे सगळ्यांचे आपल्याला नाव घ्यायचे आहे. चला तर मग सगळ्याचे नाव घेऊन घेऊ आपण. प्रियंकाताई वानखडे, गौरव कीर्तिकार, मनीषाताई फोंदके, गिरीश बोडखे, फॅक्ट रायडर, प्राचीताई मुळे संभाजीनगर, सोहम पेंडसे, वैशालीताई इंगडे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर. तर यांचे सर्वांचे खूप 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 आभार, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.